घोणस आहे की आणि लहान पण आहे. घोणस आहे तुम्हाला कळला होता की नाही? मला समजते. कोणी तुम्ही बघितला नाही वाटतं? मी बघितलं आता बघितलं. हां 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 हा साप कुठे जात नाही. थोडा खरं अडचण काहीतरी सापांना पाहिजेत तर ती थांबून ठेवतात. जाळीतनं जायचा प्रयत्न करायला आहे. साप सगळे आपल्याला भीत असतात. कशा प्रकारे जाळीमध्ये आत आला आणि अडकतोय बघा. साप स्वतः खेचला तर तो बाहेर येण्याची शक्यता फार कमी असते. आणि साधारण 1-1.5-2 वर्षाचा हा साप असायला हरकत नाही. आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप येऊ शकतात हे खरं तर पोल्ट्री लक्षात घ्या. आणि आपण काळजी घेणं पण गरजेचं असतं. तो आत अडकलाय म्हणून तुम्हाला व्यवस्थित दाखवता येतोय. याच्यावरचे आम्ही खरं तर सापांना धोकादायक त्यांना भीतो घाबरतो. आपण सापावरती जी नक्षीकाम आहे ते बघू शकता. सर्वात सुंदर देशातला साप म्हटला जातो. आशिया खंडाचे सर्वात जास्त बैठ होतात. आणि हे नक्षीकाम तुम्ही बघू शकता जवळून. किती हा देशातला सर्वात सुंदर साप म्हणावा लागतोय. अजगरवरती जी डिझाईन असते ती जाळीदार असते लक्षात घ्या. पण याच्यावरती गोल गोल हे बदामासारखे 3 लाईनिंग किंवा रुद्राक्षाच्या माळा गुंपल्यासारख्या वाढतात. आणि म्हणून सर्वात सुंदर आणि सर्वात धोकादायक ही. आणि ह्याच्यावरती हात पाय पडल्यानंतर हा चावू शकतोय. ही आपण हात पाय पडून एवढी जर काळजी घेतला सापाकडं त्याचं सौंदर्य बघण्या अगोदर आम्हाला त्याची भीतीनं आम्ही भीतीयुक्त नजरेनं बघत असतो. आणि आपल्या आजूबाजूला साप असतात. झाडी झुडपं दगडविटांच्या ढिगारा असेल तर हा साप राहतोय. बिळं असतील, उंदीर असतील, बेडूक असतील त्यासाठी साप येऊ शकतात. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. घोणसचं मोठ्या प्रमाणात सीझन चालू आहे लक्षात घ्या. आणि जवळपास आता फेब्रुवारी नंतर हा साप पिल्लं घालतोय. म्हणजे अंडी घालत नाही, पिल्लं घालतोय. हा मात्र बच्चा म्हणजे जवळपास 2 वर्ष वयाचा साप असायला हरकत नाही. घोणस रसस वायपर म्हटलं जातंय. हा साप फार विषारी असतोय. नागापेक्षा विषारी. अजगर, काही लोक याला अजगर किंवा अजगरचं पिल्लू समजतात. पण हा अजगर नसून, कारण अजगर हा बिनविषारी साप आहे. हा मात्र फार विषारी असतो.